फक्त ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येतो. थँक्यू नितेश, आपण स्थानापन्न मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आणि सुपर 9 मध्ये आपण पोहोचलेलो. कसं वाटतंय? चांगलं फील करतोय. सायबा टुर्नामेंट खेळायची होती, त्यामध्ये परफॉर्मन्स करायचा होता आणि तो परफॉर्मन्स चालू आहे. साईचरण टीमचा थोडा परफॉर्मन्स काही टुर्नामेंटमध्ये चांगला नाही झाला, त्यामुळे सायबामध्ये चांगला परफॉर्मन्स करायचा आहे. ॲज कम्पेअर टू द अदर टुर्नामेंट, म्हणजे बाकी टुर्नामेंट्सला बघता सायबा प्रीमियर लीगचं या वर्षाचं आयोजन तुला कसं वाटतंय? सर्व बक्षिसांची राशी आणि संपूर्ण वातावरण आणि हे आयोजन पाहून. सायबाचं आयोजन नेहमी चांगलं असतं आणि सायबा ज्या प्रकारचा लेवल सेट करते, ज्या प्रकारचं आयोजन करते ते खरंच खूप चांगलं आहे. आपल्या इकडच्या यंगस्टर्सला खरंच ते खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच आपल्या ओपिनियनबद्दल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला उद्यासाठी. हा होता हेमंत गाडीकर मॅगी, ज्याने प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आणि सांगितलं एक लेवल दरवर्षी बनवण्याचा प्रयत्न करतात. तो प्रयत्न इथे होताना दिसतोय. पुढे शब्द घेऊन जातो मायक्रोफोनवरती, ज्यावेळेला जोडले जातील आमच्या समवेत साईचरण कर्णधार. आपण यायचं मंचावरती. आपल्यासाठी जे 500 रुपयाचं बक्षीस आहे ते गुगल पे केलं जाणार आहे, त्यामुळे आपण या. ओहो, वेगवान फटका, बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने निघून गेलाय सीमारेखा पार. टकाटक चौकार, 4 धावा. तर सामन्याला सुरुवात झाली. आमच्या समेत जोडले गेलेले आहेत मृदुल मेहर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आलाय मुख्य स्पर्धेचा आणि या ओव्हरऑल स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे. सायबा प्रीमियर लीग 5 दिवसामध्ये काय काय करते, काय नाही करते ते सर्व चित्र आपण या अगोदर पाहिले, परंतु यावर्षी काहीतरी वेगळं आहे. आज जिथे मॅन ऑफ द मॅच साठी वेगळी ट्रॉफी दिसते, उद्या मॅन ऑफ द मॅच साठी त्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड होणार आहे. फोल्डेबल बास्केट त्याच्या जोडीने दिलं जाईल, परंतु अनेक ट्विस्ट सुद्धा दिसल्यात. कालचा संध्याकाळचा शेवटचा ग्रुप आणि त्या अगोदर एचच्या अगोदर का जी ग्रुप, तिथून झालेली सुरुवात थोडीशी प्रत्येक संघाला धक्का देणारी ठरली आहे आणि तो प्रवासातून काय ओहो व्हॉट अ शॉट. सिंगल धाव, एकच धाव येताना पाहायला मिळेल. डिझेल टाकल्यासारखं चित्र होतं. अजित निगम सरांनी पुढे पण एका धावेचं फेल तिथे टाकताना दिसलं आणि एक धाव आली. मृदुल आमच्या समेत जोडले गेलेत. मृदुल, एकंदरीत आजच्या दिवसभराच्या 1 to go. काय जबरदस्त पॉवर प्लेचा इशारा करण्यात आला आणि इथे पॉवर प्लेला सुरुवात झाली. मृदुल, एकंदरीत मागील काही मॅच पाहता या मॅच मध्ये थोडंसं वेगळं रंग भरत असताना दिसतं, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा अक्षरशः कुठला गेला तेजस तेलनकडून. यस, नक्कीच नितेश पाटील यांच्याकडून अटॅक झालेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच 6 चेंडूमध्ये 10 धावा येत असताना पाहायला मिळतात आणि हे द्वितीय षटक यावेळेला हाणामारीचं षटक बनेल का ह्यावर देखील नजर असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला गेला, सिंगल धावा घेतले गेले. ऑन साइडच्या दिशेने राहुल पुलेकर एकीकडून संथ गतीने सुरुवात करतो, तो दुसरीकडून आग उबाळत असताना पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटच्या रडारमध्ये आतापर्यंत फटके चांगले येतात, हा नितेश पाटील दुसरीकडे पाहायला मिळतोय. आणि जसे चांगले फटके येतात त्यानंतर एक गोष्ट अशी सुद्धा आहे, पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवणं गरजेचे असते. मग ते गोलंदाजाला असो किंवा फलंदाजाला, यावेळेला चेंडू निघून गेलाय इनटू द गॅप. 4 रन्स, टकाटक चौकार, 4 धावा. पहा कशा प्रकारे बॅकफुट वरती गेला आणि त्यानंतर टॅप करत असताना चेंडूला सीमारेषा पार धाडले. मृदुल, हीच कमाल आहे पॉवर प्ले मध्ये. काही गोलंदाजाने पॉवर दाखवले, काही फलंदाजाने. ज्याने कुणी
योग्य दिशेने मेहनत केली त्याला त्यामध्ये यश मिळाले, मग तो बॉलर असो किंवा फलंदाज, आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये दिसते. चौकार आलाय, 4 धावाने धावफलक पुढे जातोय. येस, नक्कीच नितेश पाटील यांनी पॉवर प्लेचा फायदा उचलला यावेळेला. परंतु यावेळेला काय घडलं, यावेळेला चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. नितेश पाटील जो आतापर्यंत लहरामध्ये होता तो सलामीर फलंदाज यावेळेला येतोय तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. एका वेळेला फलंदाजाने पॉवर दाखवली आणि दुसऱ्या वेळेला पॉवर बॅक करणारी गोलंदाज केदारने केली आणि त्यामुळे पहिल्या विकेटचं पतन झालंय. नितीश पाटील बाद झालाय. करण छोटा पॅक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साहेबा व्हॉलेंटियरसाठी सूचना आहे, जे टकाटक फूडचे बॅनर आहेत चौकार तिथे आपण एकाने उभं राहायचं आहे, कारण मगाशी मला वाटतं एकाचा टकाटक फूडला म्हणजे टकाटकच्या त्या बॅनरला बॉल लागलाय. त्यामुळे प्लीज आपण जरा पोझिशन घ्या. यावेळेला काय घडतं, बॅकफुटला येतोय, हलक्याताने ढकलला जातोय, सिंगल धाव राहुल पुलेकर यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 17 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम तेजस 11 संघाकडून. जशा प्रकारची सुरुवात सलामीर फलंदाज नितेश पाटील यांनी करून दिली. 1 to go. लास्ट बॉल येतोय वाईड. 18 धावा दाखल करते. अपेक्षित धावा पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे अझ्युम केलं होतं की इतक्या धावा बनाव्यात, त्या धावा आलेल्या नाही आहेत. आणि ओहो, करण गवळीच्या बॅटमधून अफलातून कव्हर ड्राईव्ह इथे आला जरूर, परंतु क्षेत्ररक्षण त्यापेक्षा जास्त चांगलं झालंय. त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती तेजस 11 या संघाच्या. डीजे थोडं थांबवतोय. ज्या डगआउटमधून खुर्च्या बाहेर गेलेल्या आहेत त्या सर्वांना विनंती आहे, खुर्च्या आणून द्या अशी आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती करण्यात येते. ज्याने कोणी डगआउटच्या बाहेर खुर्च्या नेलेल्या आहेत त्या सर्वांनी खुर्च्या आणून द्या. साहेबा व्हॉलेंटियर्स आपण लक्ष द्या. निशिकांत पाटील यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतोय. करण गवळी समोर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्यात, त्याच्या अगोदर षटकामध्ये 10 धावा, म्हणजे पॉवर प्लेचा तितका मोठा इम्पॅक्ट नाही जितका पहिल्या षटकामध्ये खेळ पाहायला मिळाला होता. आणि आता निशिकांत समोर करण. या चांगला चेंडू होता यावेळेला. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना पाहायला मिळतो. आणि निशिकांत म्हटलं तर एक चांगला गोलंदाज देखील ओळखला जातोय. पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना 20 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. उर्वरित 13 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. यावेळेला काय करतोय सुपररित्या राहुल पुलेकर. म्हणतात सर की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि हा क्लासिकल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल टकाटक चौकार आलाय. काय जबरदस्त रीचचा वापर बॉटमॅनला अतिशय चांगल्या प्रकारे युटिलाइज केलं आणि भेदून दिलंय ऑन साईडला ऑन ड्राईव्हच्या रूपाने टकाटक चौकार. ही खासियत आहे. राहुलने कालच्या दिवशीमध्ये सुद्धा प्रभावित केलं होतं ज्यावेळेला तो बॅटिंग करत होता. काल नव्हे परवाच्या दिवशी मला वाटते. आणि ती बॅटिंग जी होती ती पाहण्यासारखी होती. त्याचा स्टान्स, त्याची शॉट सिलेक्शन, त्याच्यानंतर येणारी नसीहत. वन्स अगेन वन मोर वन अनादर बाउंड्री. टकाटक चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा खेळ होतोय. 3 चेंडूंचा खेळ होतोय. लगातारचे 2 चेंडू 2 चौकार येत असताना पाहायला मिळतं. तिसरा येतोय का, परंतु यावेळेला करण मला त्यांच्या बॅटला चेंडू लागतोय. तिसरा देखील येता यावेळेला वाचलाय. तिसरा चेंडू यावेळेला निर्धाव येतोय. धावफलक आतापर्यंत आपण पाहायला गेला तर वेगाने. आणि निशिकांत मध्ये सुद्धा क्षमता आहे, कारण निशिकांतच्या खांद्यावरती ग्रीन जर्सी आहे. हे ती ग्रीन जर्सी सांगून देते की त्याने सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. तो कशाच्या बळावरती, तर त्याच्या गोलंदाजीच्या बळावरती. फलंदाजीला ते अजूनपर्यंत आलेले नाही आहेत आणि म्हणूनच ते कमबॅक करणं जाणतायत. तो कमबॅक कशा प्रकारचा करतील पहा.
1 to go. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. निशिकांत समोर करण गवळी. मोठा फटका ऑन साइडला. एका धावेसाठी चेंडू गुंत जाईल. सिंगल धावे येते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक ती धावा आहेत 30-30. लॉस ऑफ 1 विकेट टीम तेजस 11. थँक्यू डीजे. 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 30 धावा धावफलकावर येत असताना यावेळेला अक्षय पाटील येतोय. मॅन फ्रॉम नारंगीचा गोलंदाज यावेळेला आई भवानी मारंबळवाडाच्या संघामधून एक साइड पॅकर म्हणून खेळत असताना हा खेळाडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू यावेळेला काय घडतंय. चेंडू जातोय का यावेळेला. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर यावर देखील नजर असेल. सिंगल धाव येते का. गडी बाद. डीजे थांबवतोय. लीलावती रुग्णालयामध्ये कार्यरत असणारे आदरणीय पांडुरंग फडतरे यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करत साहेब आपण आसनस्थ व्हा. अनेक वेळी ज्या वेळेला काही आणि कोणत्या प्रकारची सायबर क्रिकेट लीगच्या माध्यमातून एक मदतीचा आवाज होतो त्यावेळेला ते नेहमीच उपस्थित असणारे असं व्यक्तिमत्व पांडुरंगजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. ओहो बीट केला लॉसनला. येतोय डॉट आणि या निर्धाव चेंडूवर सुद्धा एक दडपण वेगळ्या प्रकारे जनरेट होताना दिसणार आहे टीम तेजस 11 वरती. कारण धावफलक 30 वरती थांबलंय. इथून 4 चेंडू शिल्लक आहेत. विचार करत असेल तेजस 11 35-40च्या आसपास जाण्याचा आणि दुसऱ्या बाजूला आई भावने मारंबळपाडा काय विचार करत असणार आहे. कुठे ना कुठेतरी हे धावा हे षटक अजून 1 ते 2 धावांपर्यंत येऊन थांबेल. ओहो धावचीची संधी. गडी बाद पंकजने केलाय. वार आणि वारामुळे बाद व्हावं लागतंय. फलंदाज राहुल पुळेकरला गॉन. गिनगिनियाच तेरी मैं तां जागा रातां नूं रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नूं सारे गिनगिनियाच तेरी मैं तां जागा. थँक्यू डीजे. राहुल पुलेकर यावेळेला धावचीच्या रूपाने बाद होत असताना पाहायला मिळतं. ज्याच्या बॅटमधून एक चांगला विस्फोट येत असताना पाहायला मिळाला. 9 चेंडू 14 धावांची खेळत असताना पाहायला मिळाला आणि नवीन फलंदाज येतोय यावेळेला जिग्नेश वझे. 3 गडी यावेळेला तंबूच्या आसराला परताळतात. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती धावांचा मजल असेल. परंतु यावेळेला काय घडतंय. लगातारचा मला वाटतं 4था चेंडू निर्धाव चेंडू. 2 गडी यावेळेला बॅक टू द डगआउट 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळाले. आणि मृदुल थँक्यू डीजे. आणि जसं मृदुल आपण म्हटलं ना की ते 3 गडी बाद झालेत. ते फक्त गडी बाद नाही झालेले आहेत. पूर्णपणे दबाव जो आहे तो परावर्तित होत असताना दिसतोय. कारण 4 चेंडूंमध्ये एकही धाव गेलेली नाहीये. विकेट बरोबर निर्धाव चेंडू सुद्धा आहेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. नितेश घरत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. यस नक्कीच. अक्षय पाटील यांनी कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी पाहायला गेलं तर. शेवटचे 2 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी. परंतु काय गोलंदाज हाताळले. आतापर्यंतचे 4 चेंडू 4ही चेंडू निर्धाव चेंडू. 5वा चेंडू देखील निर्धाव येतोय. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. स्टंपिंगच्या रूपानं नितेश घरत यावेळेला. यस थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल आतापर्यंतचे 5 चेंडू. 1 to go चा इशारा येतोय. शेवटचा चेंडू काय गोलंदाजी आतापर्यंतचे हाताळले. शेवटचा चेंडू बॅफुटला येतोय. हलक्या हाताने खेळला जातोय. सन्मान दिला जातोय का. सिंगल धाव राहुल परदेशी. सिंगल धावे. काय 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 षटक हाताळलंय पहा. फक्त एकच धाव या षटकामध्ये आली आहे आणि जवळजवळ 4 विकेट या षटकामध्ये येताना दिसत आहेत. भले ते धावचीच्या रूपाने असतील किंवा अजून कसे असतील परंतु जोरदार टाळ्या होऊन जातात अक्षय पाटील साठी.
काय जबरदस्त परफॉर्मन्स केलाय आई भवानी मारंबळपाडा या टीमसाठी. चला लोकल लिजेंड डीजे थोडं थांबवतोय. एसराज वॉरियर्स आणि लोकल लिजेंड दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. टॉस केला जाणार आहे. नेक्स्ट मॅच एसराज वॉरियर्स आणि लोकल लिजेंड. 32 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे आई भवानी मारंबळपाडा या टीमला. तेजस इलेव्हनच्या अगेन्स्ट काय घडेल काय बिघडेल येणारी काय बेल सांगणार आहे. तुर्तास घेऊयात एक छोटीशी विश्रांती, ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात टॉसच्या दिशेने. शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 रणजितदादा पाटील आपण सुनीता आपण टॉस काढण्यासाठी यायचं आहे. मॅच इंटरेस्टिंग होणार आहे, कुठेही जाऊ नका कारण या मॅच मध्ये सुद्धा रंग भरले जाणार आहेत. शेवटच्या षटकाने रंग भरलेत आणि आता टॉस कडे आपण वळतोय. टेल इज द कॉल, टेल इट इज. थँक्यू रंजनदादा अपना सुने थे अपने स्थानापन्न व्हायचे. नदीम टॉस जीता क्या फैसला रहेगा? फील्डिंग करेंगे. ढेर सारी शुभकामनाएं आपको ये होने वाले मैच के लिए. समीर भाई आपको भी ढेर सारी शुभकामनाएं. टॉस जिंकलाय लोकल लिजेंड्सने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय एसराज वॉरियर्स या टीमला. चालू असलेली मॅच तेजस इलेव्हन वर्सेस आई भवानी मारंबळपाडा आणि या मॅचच्या दुसऱ्या इनिंगकडे वळत असताना मायक्रोफोनवरती 2 आवाज जोडले जाणार आहेत. तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या साथीने तर्पण पाटील. धन्यवाद मोरे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. मॅच रफ अँड टफ आहे जसा उल्लेख केला गेला आहे. एका बाजूला तेजसचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आई भवानी मारंबळपाडा टीम आहे. शेवटच्या षटकामध्ये भरपूर काही घडलंय, त्याच्यावरती चर्चा होईल. तर्पण आहेत आमच्या जोडीला. स्ट्रायकर यांना फलंदाज रेडी होतोय. चांगला फटका. फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे, चांगली फिल्डिंग. तिथून या 3 षटकामध्ये 30 धावा केल्या होत्या. शेवटचं षटक 1 धावांचा आले. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. याचा अर्थ शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम चेंज झाला होता. त्याचा किती फायदा आई भवानीला होईल की तेजस जो अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि अंडरआर्म क्रिकेट मधला फार मोठा संघ आहे, तो पुन्हा एकदा बाजी मारून जाईल. नक्कीच आपण दोन्ही संघ बघितले तर दोन्ही संघ मातब्बर आहेत, म्हणूनच ते आतापर्यंत क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचलेले असताना नॉकआउटचा सामना करतायत. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन पंच केलाय. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. आपण बघितलं ना तर हा मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. आपण बघितलं तर मोमेंटम चेंज झाला होता 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला आई भवानी मारंबळपाडा या संघाकडून. खास करून गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये अक्षय यांच्या मार्फत. अक्षयने चांगले षटक. आता अक्षय नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर विशाल आहे. बघूया ही जोडी मैदानावरती पण गोलंदाजी काही कमी नाहीये. तोही प्रयत्न करणार, तेजसचा प्रयत्न करणार, दोन्ही बाजूला प्रयत्न. आणि मॅच अशा क्षणाला आलाय ना आता. इथून बॅटिंग बॉलिंग वरती लक्ष असणार, फिल्डिंग वरती. फिल्डिंग काळीचा मुद्दा आहे. फिल्डिंग की फॅक्टर असणार आहे या मॅच मध्ये. कोण चांगलं क्षेत्ररक्षण करेल तोच पुढे जाईल. यस, लास्ट टू गोचा इशारा येतोय. नक्कीच आपण पाहिलं ना तर अशा क्षणी मॅच असताना आपल्याला उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण, उत्तम दर्जाची गोलंदाजी, उत्तम दर्जाचं फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण इथूनच मॅच चेंज होत असतो, मॅच मध्ये ट्विस्ट येत असतो. असलेले शेवटचा चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा. खेळ संपलाय. पहिल्या षटकासंबंधी धावा आहेत दाफलकावरती जाऊन पोहोचलेत त्या 6 वरती. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊया 18 चेंडू 26च्या खेळामध्ये. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 6. 18 चेंडू 26चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही बाजूला, एका बाजूला तेजसचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आई भवानी मारंबळपाडा.
इथून मारामाला पाहण्याची टीम आहे, तेजस्वी टीम आहे, प्रयत्न करताय. सायबा प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं आता जर रंग उधळायला लागलाय, रंग चढायला लागलाय आणि प्रेक्षकांची नजरा बघा, प्रेक्षकांच्या नजरा मॅच कडे लागल्यात. अक्षय स्ट्रायकरला विशाल आहे आणि गोलंदाजीला सज्ज झालायत. गोलंदाज येस गोलंदाज नितेश पाटील गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हलक्याने खेळून काढलेला चेंडू होता. एक धाव सहजरित्या अर्जित केली जाईल. संध्याकाळचं क्षेत्र आहे, संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये मॅच ऑन आहे, दोन्ही संघ आहेत, त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण क्षमतेपेक्षा जास्त कर्तृत्व करणं इथे गरजेचं असेल. तुमच्याकडे क्वालिटी आहे, तुमच्याकडे क्षमतेचा उल्लेख केला. आता क्षमतेला तुमच्या परफॉर्मन्सची जोर द्यायची आहे, तुमच्या कामगिरीची त्याला जोर द्यायची आहे. ड्राईव्ह करतात चेंडूला, क्षमता दोन्हीकडे, नितेशकडे क्षमता आहे, विशालकडे क्षमता आहे, अक्षयकडे क्षमता आहे, पण खेळ क्षमतेचा असतो ना. मग क्षमतेपेक्षा जास्त धावला का दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दम लागतो. दमकम दाखवण्याची वेळ मैदानावरती आलाय, कारण मॅच आता येऊन टपलाय. 32चा पाठलाग आहे, 8 वरती पोहोचलाय धावफलक. पुढचा चेंडू असेल नितेश यांचा, चेंडूचा पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू निघून जातोय सरळ मर्यादित षटकाच्या बाहेर. डायरेक्ट गडी बाद होईल तो आई भवानी मार्बलपाडा संघाचा डीजे. आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला, त्यामुळे गडी बाद झाला होता तो आई भवानी मार्बलपाडा या संघाचा. आतापर्यंत पाहिलं तर 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर एकूण धावा आहेत त्या 8. आतापर्यंत 32 धावांचं आव्हान असणार आहे ते आई भवानी मार्बलपाडा या संघापुढे. चला, पहिला विकेट गमावलाय. नंबर 3चा फलंदाज मैदानावरती रेडी झाला, पण नितेशनं एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. तेजस आहे, तेजस टीम. ओ क्रॉस बॅटर फटका, चांगली गोलंदाजी नितेशनं. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती केलेली फिल्डिंग नितेशनं, आणि त्यानंतर आपण पाहतोय तर नितेशनं केलेली आता पुन्हा एकदा गोलंदाजी. खऱ्या अर्थानं मॅच मध्ये परतण्याचे संकेत त्याने दिले. आता इथून परतण्याचा प्रयत्न करेल तो आई भवानी मार्बलपाडा. नक्कीच सर, सर्वांना इथे उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. पुन्हा ड्राईव्ह केलेला चेंडू निघून जातोय सीमा पार, दर्जेदार टकाटक चौकार डीजे. चौकार. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर ज्या चौकाराची, ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका येथे येतोय. धावफलकावर धावा एक लागवल्या तर त्या 12. आपण पाहिलं तर उत्तम प्रकारचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. जो चौकार गरजेचा होता तो चौकार इथे आलेला आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवतायत. एक कमबॅक म्हणता येईल आपल्याला गोलंदाजाच्या मार्फत. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावफलकावर एकूण धावा आहेत त्या 12. देऊया एक डीजेला संधी आणि भेटूया पुन्हा एकदा ब्रेक नंतर. आता अधीर झाला या, आणि थोडीशी धाकधुकी वाढलंय, गाणं वाजलंय, मन अधीर झालं या. आणि बघूया पंचांकडनं निकम सराकडनं गोल गोल हात फिरल्यात, आणि तिथून मॅच गेले 2-3 मॅच पाहिले आपण अशा पद्धतीनं टर्नआउट होताना. 12-20चा मॅच आहे, 12 चेंडूने 20 धावांची आवश्यकता. याचा अर्थ पुढच्या 12 चेंडू मधले 3 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे, अर्थात चौकार खेळायचे आहेत. कॅल्क्युलेशन हेच आहे, पुढचे 3 चेंडू, किमान 3 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. बघूया त्या पुढच्या 12 मधल्या 3 होईल का. आणि क्षेत्ररक्षण करणार तेजसला 3 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. तुम्हाला 3 चांगले हाताळायचे आहेत, तुम्हाला 3 चौकार ठोकायचे आहेत. 12-20चा मॅच. गोलंदाज रेडी होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, चौकार, 3 चौकार ठोकावेच लागतील. मॅच ऑन आहे, मॅच हिट होतोय. ज्या चौकाराची गरज होती चौकार येतोय, ज्या मोठ्या फटक्याची गरज होती मोठा फटका येतोय. त्यामुळे धावफलकर धावा लागला त्या एकूण 16. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचे षटक असेल. पॉवर प्लेचे षटक कोणासाठी पॉवरफुल ठरेल ते येणाऱ्या अजून 5 चेंडूमध्ये आपल्याला बघणार मिळणार आहे.
दोन मोठे फटक्यांची अजूनही गरज असेल तर सामन्यामध्ये आपला ट्विस्ट बघायचा असेल तर अजूनही दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा ड्राईव्ह केला, चेंडू निघून जातोय सीमा पार, दर्जेदार टकाटक चौकार. डीजे थँक्यू. विशाल पाटील आहे, नावामध्ये बघितलं तर व्हीपी आहे, ऍक्च्युली व्हीआयपी आहे. व्हीआयपी अशासाठी आहे की महत्वाचा खेळाडू आहे, हा व्हेरी इम्पॉर्टंट खेळाडू आहे या टीम मधला. आणि सध्याच्या घडीला टीमची मशाल घेऊन तो चाललाय, म्हणून टीमची मशाल आहे तो विशाल मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला तेजससाठी अनुभव दाखवण्याची वेळ आहे, दुसऱ्या बाजूला लॉरेन्स आहे. काही चर्चा चालले मैदानावरती, ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही केला होता की 12 चेंडू मधले 3 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, 3 चौकार ठोकायचे आहेत. 2 चौकार आलेत, धावा झाल्या, धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 20 वरती. आता 2 चौकार आलेत लागोपाठचे. 4 हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. एक धाव या चेंडूवरती. बघूया मॅचला मजा येणार. पंचांकडे इशारा, डिक्लेअर झोनचं समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे, कारण इथून 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि धावा करायच्या आहेत त्या 11. आपण पाहिलं ना तर 2 फटके आल्यानंतर सुद्धा एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. जेव्हा मोठे फटके येतात त्यानंतर स्वतःचा मोह आवरणं गरजेचं असतं आणि तो मोह आवरताना दिसतोय तो आपल्याला विशाल. 2 चौके घेतल्यानंतर सुद्धा एक स्वतःला संयममध्ये ठेवता येतं. पुढचा चेंडू असेल हितेश यांचा, पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तयार, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला, चेंडू लेफ्ट केला जात आहे. पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 22 वरती. 22 वरती जाऊन धावला बॉलला. याचा 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल, मॅच थोडासा टाईड आहे आणि टाईड मध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. बघूया टाळ्यांचा गजर आहे, शिट्यांचा आवाज आहे, मॅच रंगातही आलाय. आता हलक्या हाताने चेंडू खेळलाय. ओ वही कहाणी, आपने थ्रो क्यों नहीं किया, तुम्ही थ्रो का केला नाही हा प्रश्न आहे. आता बघूया प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नामध्ये तेजस आहे आणि सायबा प्रीमियर लीग भरतजी मोरे यांनी उल्लेख केला. अपसेट वाली कहाणी आहे, उलटफेर वाली कहाणी पुन्हा एकदा चालू राहते का. दोन्ही संघावरती दडपण असेल आणि दोन्ही संघ दडपण प्रेशरमध्ये खेळताना कोणत्या प्रकारचा प्रदर्शन करतील ते आपल्याला नक्की बघणं गरजेचं असेल. प्रेक्षकांची वाढती गर्दी या स्पर्धेचा आपल्याला उच्च दर्जा दाखवून देत आहे. दरम्यान पुढचा चेंडू असेल, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलेला चेंडू तर ड्राईव्ह केला जाते. क्षेत्ररक्षक येईल चेंडूपर्यंत, परंतु 1 धाव काही रोखली जाणार नाही. धाव फलकात एकूण धावा आहेत त्या 24. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. पंचांचा लास्ट टू गो चा इशारा. हितेश शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकार तर धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 25. आता समीकरण बघूया. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच रंगलाय, थोडासा रंग डीजे वाल्याला सुद्धा भरू द्या, कारण डीजे रेडी आहेत. आणि आदरणीय सन्माननीय नगरसेविका झीनत शेख मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात नगरसेविका झीनत शेख मॅडम यांचं. पहा, आज सुद्धा पहिल्या दिवशी, त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी सुद्धा त्यांची प्रार्थना उपस्थिती पाहायला मिळते. मी विनंती करेल मॅडमना आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचे है. आपका तहे दिल से स्वागत है हमारे मुख्य मंच के ऊपर. साहिबा क्रिकेट क्लब की तरफ से अहमद राजा मंसूरी आपलं सुद्धा स्वागत. मी विनंती करेल जिनत मॅडम आपण येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला मॅच रंगात आहे, मॅच रंगात आहे. पाहुण्यांचं सुद्धा स्वागत झाले. आता समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. शेवटचे 5 चेंडू राहिल्यात, 6 धावा करायच्यात. आता जर टीमला पाहिलं तर तेजसला 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत आणि मारमलवाडा टीमला 2 वेळा चांगल्या पद्धतीने खेळायचं आहे. बघूया मॅच 5 चेंडू 6 धावा आहे. नक्कीच प्रेशर दोन्ही संघावरती असणार आहे, परंतु प्रेशर आपल्याला मैदानाच्या बाहेर ठेवून खेळणं गरजेचं आहे. जर आपण प्रेशर मैदानाच्या बाहेर ठेवलं तरच आपण चांगला खेळ करू शकतो. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती राहुल पुन्हा तयार असेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून जातोय सरळ चौकारासाठी. दर्जेदार टकाटक चौकार. डीजे
विशाल म्हणून मी म्हटलं होतं, ज्याने घेतले टीमची मशाल हातामध्ये विशाल आहे आणि विशालच्या बॅटमधनं 9 चेंडूमध्ये 18 धावा आल्यात. धावफलकावरती नजर टाकूया. आता मॅच संपला नाहीये, मॅच नाही संपला, मॅच आहे. जसं मराठी हिंदी सिरियल मध्ये कहाणी में ट्विस्ट आता है, टर्न आता है. प्रत्येक वेळेला उद्या काय घडणार हे दाखवलं जातं, पण ते कसं घडणार त्यासाठी उद्याचा दिवस यावा लागतो. तसा मॅच आहे. 2 चेंडूचा खेळ, 2 धावांचा अजूनही खेळ बाकी आहे. 2 धावांनी दूर आहे मारमलपाडा टीम, पण तेजस प्रयत्न करणार. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. विशालला आतापर्यंत वेल कंट्रोल केलंय. आता बघूया गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल का. 4-2 मॅच आहे. स्ट्रायकर एंडला था फलंदाज विशाल. ओ काहीतरी घडलंय, काहीतरी घडलंय इथून. आता एक धाव. पावसाळा थोडासा मागे लोटलाय, अजून पुढे येणारा बराचसा काळ आहे, पण छत्रीसारखं क्षेत्ररक्षण मैदानावरती लावलंय. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच सजवलं गेलंय, परंतु तो जो चौकार आला त्या चौकाराने मॅच मध्ये ट्विस्ट झाला होता. आपण पाहिलं तर आतापर्यंत 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर एकूण धावा आहेत त्या 31. येणारे 3 चेंडू असतील, धावांची गरज असतील ती 1. मॅच थोडासा आपल्याला ट्विस्ट होताना दिसतोय, थोडासा एका बाजूला धरतोय तो आई भवानी मारंबलपाडा या संघाच्या बाजूने. जरी अनिश्चिततेचा खेळ असला तरीपर्यंत क्षमतेपूर्ण खेळणं गरजेचं आहे. आता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, 1 धाव घेतली जाते, 14 धाव म्हणता येईल. मॅच जिंकला आहे तो आई भवानी मारंबलपाडा या संघाने. चला अजून एक मोठा अपसेट आणि सायबा प्रीमियर लीग 2024 ओळखली जाईल अपसेट वाली, बिग अपसेट. शांत झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव. आला बाबूराव, आता आला बाबूराव, आला बाबूराव, आता आला बाबूराव, आला बाबूराव, आता आला बाबूराव.